एक गाव आहे, त्याच्यामध्ये एक 14 वर्षाची मुलगी यात्रेला गेली होती. तिच्यावर बलात्कार झाला आणि हत्या झाली. ह्या ज्या घटना आहेत ह्या उदाहरण आहेत. ह्या अशा घटना वारंवार आपल्याकडे घडत आहेत. आणि जर त्याची संख्या बघितली तर दररोज 8 चिमुरड्यावर बलात्कार होतात आणि 51 जे मुलं आहेत त्यांचं अपहरण होतं. आणि ह्या जर राज्य शासनाचा अहवाल सांगते, माझा सांगत नाही स्वतःच, राज्य शासनाच्या अहवालानुसार बालकावरील अत्याचारामध्ये या गेल्या 3 वर्षात 21.2% वाढ झाली आहे. तर राज्य शासनाचा अहवाल सगळ्यांना माहितीच आहे की किती खरा असतो आणि किती खोटा, पण ही त्यांची आकडेवारी आहे. आणि नंतर मी त्या दिवशी सांगितलं की मुंबईमध्ये काय घटना घडत आहेत. 36 दिवसात 82 मुलं बेपत्ता झाली आहेत. आणि ही जी मुलं झाली त्यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. आणि त्यामुळे सगळ्यामध्येच भयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि असं सगळीकडे वातावरण असताना आपण म्हणतो की आमचा महाराष्ट्र, आमची मुंबई सुरक्षित आहे. कसं म्हणू शकतात, मला आश्चर्य वाटतं. आणि जर ह्याचा मी मुंबई पोलिसांचा एक रिपोर्ट सांगते. त्यांच्या रिपोर्टनुसार जून ते डिसेंबरपर्यंत पहिल्या आठवड्यामध्ये जर त्यांनी घेतलंय त्यामध्ये 370हून अधिक जे अल्पवयीन मुले हे बेपत्ता झालेत. आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाण जे आहे मुलींचं आहे ते 268 इतकं आहे. म्हणजे 72% एवढ्या मुली बेपत्ता त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. आणि ह्याचं काहीच आपल्याकडे उत्तर नाही. जर आपण मुलांचं म्हणतो तर महिला सुद्धा इथे कुठं सुरक्षित आहेत? शाळामध्ये नाही, कॉलेजमध्ये नाही, बस स्टेशनवर नाही, रेल्वे स्टेशनवर नाही. एवढंच काय तर धर्मस्थळावर सुद्धा महिला सुरक्षित नाही. त्याचा सुद्धा रिपोर्ट आहे. मुंबई शहरामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये 494 महिला बलात्कार झालाय महिलांवर. आणि हा आपला जो महाराष्ट्र आहे तो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं? बलात्कार करणाऱ्याला काय शिक्षा द्यायला सांगितली होती? चौरंगच करायला सांगितला होता. चौरंग म्हणजे हात आणि पाय दोन्ही कापायचे आणि त्याला जिवंत ठेवायचं. म्हणजे त्या व्यक्तीला तडपून मेला पाहिजे की हा लहान मुलींवर, महिलांवर जो अत्याचार करतोय त्याला सुद्धा तेवढेच अत्याचार झाले पाहिजेत. आणि अशा कठीण कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे. आपण फाशीची शिक्षा दररोज बोलतो इथे, पण काहीही त्याचा कायदा निघत नाही आणि त्या जैसे थे गोष्टी परत परत घडतात. आपण देवीला पूजायला सांगतो, देवीची पूजा करा म्हणून सगळ्यांना सांगतो मुलांना, पण महिलांना देवी समजू नका. महिलांना एक व्यक्ती समजा आणि त्यांचा सन्मान करायला मुलांना शिकवा, एवढं मी सांगेन. शाळेमध्ये क्लासेस असतात, मुलांना शिकवलं जातं गुड टच आणि बॅड टच. आणि अशा धर्तीवर मुलांना काही संस्कार करता येतील का, त्याचा एक विषय ठेवता येतील का, ह्याचा सुद्धा विचार होणं अपेक्षित आहे. आपण जेव्हा महिलांच्या ह्या गोष्टी बघतो, बलात्कार बघतो, अपहरण बघतो, त्याच्याच बरोबर आता होणाऱ्या घटना सुद्धा विचार करण्यासारख्या आहेत. डॉक्टर संपदा मुंडेची घटना बघितली, भ्रष्ट व्यवस्थेची बळी झालेली आहे. डॉक्टर गौरी गर्जेंची ह्याची घटना बघितली तर ती घरेलू अत्याचाराची ती बळी झालेली आहे. वैष्णवी हगवणीची केस बघितली तर हुंडाबळीची बळी झालेली आहे. या सगळ्या केसेस बघितला त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे, राजकीय दबाव आहे आणि त्यामुळे तपासाला वेगळी दिशा देण्याचं काम चालू आहे. आणि हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे असं मी प्रामाणिकपणे एक महिला म्हणून इथे तुम्हाला विनंती करते. नंतर आदिवासी ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा मला बोलायला पाहिजे. आदिवासी पाड्यामध्ये पालघर, आजच मी बघितली ती घटना. तर पालघरमध्ये 14 ते 15 वर्ष, अध्यक्ष महोदय, 14 ते 15 वर्ष वयाच्या मुलींना फक्त 30 ते 40 हजारला विकलं जातं. एवढी भयानक घटना आहे. त्या मुलींचं काय आयुष्य आहे? 14 वर्षाच्या मुली प्रेग्नंट होतात, मुलं त्यांना होतात आणि त्यांची काय अवस्था चालू आहे. नंतर आदिवासी जो आपला वसतिगृह आहे, महिलांचं वसतिगृह पुण्यातलं, तिथे महिलांना काय सांगितलं तर मुली जेव्हा घरी जातात, घरून परत येताना तुम्ही मेडिकल टेस्ट सांगता, फिटनेससाठी सांगता ही टेस्ट. त्याच्यामध्ये त्यांना म्हणतात UPT करा, प्रेग्नन्सी टेस्ट करा. कुठे लिहिलंय हे? कुठे GR दाखवा. त्या अधिकाऱ्यांना बोललं पाहिजे की GR दाखवा. त्या मुलींचं मानसिक शोषण आहे. त्या मुली काय करू नये असं तुम्ही का अंदाज घेता? आणि हे जे मानसिक शोषण चालले ते थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, एवढी मला विनंती आहे. आपण म्हणतो महिलांवर अत्याचार होतात, पण ज्येष्ठांवर सुद्धा आपल्याकडे इथे गुन्हे होतात. ज्येष्ठांच्या बाबतीत सुद्धा आपण सुरक्षित आहोत का, हा सुद्धा विचार करण्याचा प्रश्न आहे. नॅशनल क्राईम ब्युरोने एक रिपोर्ट काढला, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा सुरक्षित नाही. जो आपला सायबर क्राईमचा रेट आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला. ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या एवढंच सांगतात की कोणीतरी ह्या खात्याला वेगळा मंत्री द्या. मी माझा काहीच आक्षेप नाही देवाभाऊबद्दल, त्यांचं काम चांगलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम बघा. हे खातं एका वेगळ्या माणसाला द्या, कारण हे खातं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या मुलींची, सगळ्या महिलांची, सगळ्यांची ही सगळी सुरक्षा त्याच्यामध्ये आहे आणि ती सुरक्षा आम्हाला मिळणं हे आमचं कर्तव्य, आमचं काय म्हणतात त्याला, आमचा हक्क आहे.
संविधानाने आम्हाला हक्क दिलाय, तो हक्क सुद्धा तुम्ही मिळून देत नाहीये. आणि प्रत्येक इथे बसलेला एकही मला सांगेल व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती सांगेल की प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलीची, आपल्या नातीची, आपल्या बहिणीची, आपल्या भाचीची, सगळ्यांची काळजी असते जोपर्यंत ती घरी येत नाही. आणि त्यामुळे हा विचार तुम्ही प्रत्येकाने करणं अपेक्षित आहे. आता मी दुसरी घटना सांगते, मला बोलून द्या, मी दिवसभर बसले ह्या बोलण्यासाठी. श्वेताताई महाले. नाही, मी बोलते मी दिवसभर बसले, मला थोडं बोलून द्या. सक्षम ताटेची जी नांदेडची हॉनर किलिंगची जी एक केस झाली त्याच्याबद्दल मला बोलायचंय. त्यामध्ये सक्षम ताटे आणि आचल काय तिचं मामलवाड ही जी मुलगी होती त्यांचा प्रेम संबंध होता. मुलगा होता हा बौद्ध जातीचा होता आणि मुलगी दुसऱ्या जातीची होती. घरामधून असं सांगितलं गेलं की तो जयभीम आहे आणि तू हिंदू आहेस, त्यामुळे तुमचं लग्न होऊ शकत नाही. आणि त्या मुलीला सांगितलं की तक्रार घेऊन, त्या भावाने घेऊन गेला आणि पोलीस स्टेशनला सांगितलं की हिची तक्रार घ्या. तिने प्रेम होतं म्हणून तक्रार केली. तर पोलीस काय सांगतात की तुझं मॅटर आहे ना त्याला मारून टाक आणि मग नंतर इकडे ये. पोलीस हे असं सांगूच कसं शकतात? त्या पोलिसांवर अजूनही कारवाई झाली नाही, त्या पोलिसांवर कारवाई होणं अपेक्षित आहे. नंतर त्या मुलाला बोलवलं जातं फुसलवून आणि त्या मुलाला गोळ्या मारल्या जातात. तरुण मुलगा आहे, तडफदार मुलगा आहे, गोळ्यांनी मरत नाही, तडफडत असतो. त्यामुळे फरशी घेतात, त्या फरशी डोक्यात टाकून त्या मुलाला मारलं जातं. एवढं निर्घृण कृत्य करणाऱ्या तिच्या वडिलांना, त्या गजानन मामलवाडना आणि त्याचा जो भाऊ आहे त्याला सुद्धा इथे कडक शिक्षा झाली पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि जे पोलीस त्यामध्ये आहेत त्यांच्यावर पण कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण त्यांची आई जी सांगते, त्या सक्षमची आई घाबरली आहे, ती मध्ये हे पोलीस माझ्या जीवितावर काही करू शकतात आणि त्यामुळे तिला संरक्षण मिळालं पाहिजे आणि ते कार्यवाही झाली पाहिजे. त्यामुळे आपल्या सरकारने सांगितलं की तिच्या घरातल्यांना सरकारी नोकरी देऊ, तर सरकारी नोकरी त्याला लवकर मिळावी अशी मी अपेक्षा करते. आणि 8,25,000चा त्यांना निधी देण्यात येणार आहे. तो कमी मला वाटतो, कारण ह्याचा तरुण तरफदार मुलगा गेलाय, घरातला कमवता मुलगा गेलाय, तर 25 लाखाचा तरी कमीत कमी तुम्ही त्यांना निधी द्या, एवढी मी अपेक्षा करते. आणि जो भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये समता आणावी ह्यासाठी संविधान लिहिलं, पण समता कुठे आहे? फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र कुठे गेला? पुरोगामी महाराष्ट्र कुठे गेला? इथे धर्माधर्मामध्ये भांडणं, जातीमध्ये भांडणं, भाषेमध्ये भांडणं, हा आम्हाला नको आहे. सगळ्यांना एकता पाहिजे, सगळ्यांना समृद्धी पाहिजे, सगळ्यांना आनंद पाहिजे, पण हे काहीच इथे मिळत नाही. तर ह्याचा सगळ्यांनी मिळून सरकारमध्ये जे आहेत, आम्ही विरोधी पक्ष सगळ्यांनी मिळून आपण विचार करावा आणि परत गुण्या गोविंदाचं राज्य जे महाराष्ट्र होतं, जो मुंबई होती, ते आम्हाला परत मिळावी ही मी अशी विनंती करते. एक मिनिट नाही, थांबा 1 मिनिट. अध्यक्ष महोदय, साहेब तुम्ही बघितलंय, मला जरा बोलून द्या 2 मिनिटं. आणि ज्या आपल्या, मी महिलांसाठीच बोलते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसूतीनंतर भर पगारी रजा देऊन महिलांच्या मातृत्वाचा सन्मान केला. आणि अशीच जी बाल संगोपन तुम्ही रजा काढलेली आहे 730 दिवसाची, ती सुद्धा महिलांना द्यावी. ज्या शासकीय कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्या सगळ्यांना रजा द्यावी. कारण लहान मूल जेव्हा वाढत असतं तेव्हा त्याला आईची गरज असते. आणि अशा काळामध्ये मानसिक आणि शारीरिक वाढ होण्यासाठी आईला तिच्या बालसंगोपन, पूर्ण दिवसभर नोकरी करणारी महिला असेल ती नोकरी करत असते, घरी जास्त वेळ देऊ शकत नाही, तर तिला बाल संगोपनाची रजा मंजूर करावी अशी मी विनंती करते. नंतर ड्रगचा तर सगळ्यांना विळखा माहिती आहे. ड्रगमुळे सगळे मुलं आपले त्यांची सगळं भविष्य आपण जाळतोय. कुठल्या शाळेच्या बाहेर गेलं, कॉलेजच्या बाहेर गेलं की आपल्याला इझिली ते एमडी मिळू शकतं. आणि अशा कंडिशनमध्ये पोलिसांनी काहीतरी कडक कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. ती मुलं आपलीही असू शकतात, आज आपल्याकडे घरात नाही पण काही दिवसांनी आपल्या घरातही येऊ शकतं. त्यामुळे ह्याच्यावर कडक कारवाई हवी आणि गृह खात्याने याच्यावर लक्ष द्यावं एवढी मी अपेक्षा करते. आणि आज मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनचा एक अध्यक्ष महोदय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन सकाळी सांगणार होती, पण काही कारणामुळे मला बोलू दिलं नाही, त्यामुळे आज तो मुद्दा मी मांडते. माझ्या धारावी एरियामध्ये जो लेबर कॅम्प म्हणून आहे त्याच्यामध्ये आझाद नगरमध्ये डी वॉर्डमध्ये तिथे सर्वे केला गेला. आणि आता तिथे रेल्वेचे लोक आणि रेल्वेचे अधिकारी आणि DRPचे अधिकारी तिकडे येत आहेत आणि त्यांनी नोटीस न देता त्यांना सांगतात की तुम्ही बाहेर इथे घराच्या बाहेर निघा. ही जी कार्यवाही चालली आहे, चुकीची कार्यवाही चालली आहे, ती ताबडतोब थांबण्यात यावी अशी मी विनंती करते. आणि धारावीकरांना, प्रत्येक धारावीकराला पात्र अपात्रचा विचार न करता धारावीतच हक्काचं घर मिळावं आणि ह्याचं धोरण सरकारने जाहीर करावं एवढी मी विनंती करते. आणि जे काही ब्रिजेस आहेत, मला जरा लोकांनी सांगितले की आमच्या इकडच्या मागण्या तुम्ही ताई मांडा म्हणून, कारण ह्या जेन्युइन हे आहेत, माझ्या स्वतःच्या नाही आहेत. विक्रोळीमध्ये एक पूल आहे आणि हा पूल जो आहे पादचारी पूल आहे, तो पूल बंद केलाय आणि पर्यायी व्यवस्था दिली नाही.
मुली आहेत त्या ह्याच्या पुलाच्या बाहेरच्या साईडनी जात आहेत आणि बाहेरच्या साईडनी उतरतात आणि खालून गाड्या चालत अशी भयानक परिस्थिती आहे. तर त्या मुलींसाठी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी त्या नागरिकांसाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था असावी. तिथे तात्पुरत्या स्वरूपात तिथे पोलीस बंदोबस्त ठेवावा, कारण त्यांनी मुलींनी कोणी तिथे जाऊ नये आणि तिथे सुरक्षित बॅरिकेटिंग करावं, वाहतूक नियंत्रण उपलब्ध करून द्यायचे आदेश द्यावेत, एवढंच मी विनंती करते. आणि एक केस अजून मला सांगितली, ती पण मला जरा मांडून द्या. जे पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यातील कुंडवाळा इंदुरी येथील इंद्रायणी नदीवर एक लाकडी साकव किंवा पूल होता. तो क्षतिग्रस्त होता, तुटलेला होता आणि त्याच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकच आहे 25 जुलै 2024 रोजी मंजुरी मिळाली होती. पण त्याला सुद्धा एक मिनिट अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावरती 2 मिनिटात कन्क्लूड करते मी. त्यांना एका मिनिटात 25 जुलै 2024 मंजूर मिळाली होती, पण त्याचा कार्यारंभ केला नाही. मंजुरी म्हणून सुद्धा 1 वर्षांनी केला, तो 1 जून 2025 रोजी. आणि तिथे अपघात झाला, कार्यारंभाचा आदेश न दिल्यामुळे तिथे अपघात झाला आणि 4 पर्यटकांसह तिथे 51 नागरिक जखमी झाले. अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हायला पाहिजे, विभागाला कार्यवाही व्हायला पाहिजे, अशी मी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. अध्यक्ष महोदय, एक काळ असा होता की महाराष्ट्रातील इतर भागाच्या तुलनेमध्ये विकासावरती त्या ठिकाणी नेहमीच विकासाच्या बाबतीमध्ये अन्याय व्हायचा, परंतु आता तो काळ राहिलेला नाही आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीमुळे, यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे आज विदर्भ हा त्या ठिकाणी, विदर्भाची जी घोडदौड आहे ही विकासाच्या दृष्टिकोनातून ही खूप चांगली चालू आहे. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने जर का विदर्भाचा विकास करायचा असेल तर औद्योगिक